तृतीयपंथीय नागरिकांच्या विकासाच्या वेगवेगळ्या योजना शासन राबवत आहे। त्यामध्ये समाज कल्याण विभागामार्फत तृतीयपंथीयांना ओळखपत्र देण्याचं काम असेल किंवा त्यांना वेगवेगळ्या त्यांच्या पायावरती उभं राहता यावं यासाठी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू करणं असेल, हे काम आणि त्याचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून आणि समाज कल्याण विभागामार्फत रेग्युलरली घेतला जातो आहे। आज अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने आज 25 तृतीयपंथीय नागरिकांना राशन कार्डचं वाटप करण्यात आलं। आत्तापर्यंत जवळपास 50 राशन कार्ड तृतीयपंथीय नागरिकांना देण्यात आलेले आहेत आणि हे राशन कार्ड देताना दुसरं कोणतेही डॉक्युमेंट नसताना सुद्धा गृह चौकशीच्या आधारे राशन कार्ड देण्यात आलेले आहे। आता आमचं टार्गेट आहे की जवळपास 200 तृतीयपंथीयांना आपण ओळखपत्र दिलेलं आहे। पुढच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना राशन कार्ड उपलब्ध करून दिलं जाईल आणि सर्व तृतीयपंथीय नागरिकांना आमचं नम्र आव्हान आहे की आपण आपली माहिती, आपलं ओळखपत्र आपण जर घेतलं तर ओळखपत्रामुळे शासकीय योजनेचा लाभ आपल्याला मिळणार आहे। तर आपण राशन कार्डसाठी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, ओळखपत्रासाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा आणि जेवढे तृतीयपंथीय नागरिक जिल्ह्यामध्ये आहेत त्यांना हे सर्व शासकीय कागदपत्र, ओळखपत्र, राशन कार्ड, मतदान ओळखपत्र आणि इतर सर्व कागदपत्र मिळवून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे। संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर योजना असेल त्याचाही लाभ आपण त्यांना वेळोवेळी मिळवून देतोय। तर सर्व तृतीयपंथीय नागरिकांनी शासकीय कार्यालयाशी संपर्क साधावा आणि या योजनांचा लाभ मिळण्यासाठी पुढे यावं। धन्यवाद। सर, बऱ्याचदा या वर्गाचा डॉक्युमेंट नसतं असा प्रश्न असतो, यावर काय मार्ग प्रशासन काढणार आहे? तृतीयपंथीयांच्या हे कागदपत्र देण्यासाठी डॉक्युमेंटची गरजच नाही आहे। आता जे ओळखपत्र जे दिलं जातं ते जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने दिलं जातं, त्याच्यामध्ये त्यांच्या स्वयंघोषणापत्रावरती आणि त्यांना ओळखणारे जे इतर तृतीयपंथीय नागरिक आहेत त्यांच्या ओळखीवरती, त्यांच्या पत्रावरतीच आपण ओळखपत्र देतो। त्यामुळे डॉक्युमेंट कोणतंही जरी नसेल तरी जर तृतीयपंथीय नागरिक जर शासकीय कार्यालयामध्ये आले आणि शासकीय कार्यालय म्हणजे समाज कल्याण विभाग किंवा पुरवठा विभाग या ठिकाणी जर आले तर त्यांना सर्व कागदपत्र मिळवून देण्याचं आणि जो शासनाचा निधी तृतीयपंथीयांच्या विकासासाठी येतो, जर तृतीयपंथीय नागरिक जर हे डॉक्युमेंट मिळवण्यासाठी जर आमच्याकडे आले तर त्यांना त्यांच्या दिवसाचा भत्ता म्हणून, एक स्टायपंड म्हणून त्यांच्या दिवसाचं जे काही भत्ता असेल ते सुद्धा मानधनसुद्धा देण्याची सुद्धा व्यवस्था आम्ही ठेवलेली आहे। तर नागरिकांनी प्रशासनाकडे यावं आणि योजनांचा लाभ घ्यावा। मी घरातून ज्यावेळेला बाहेर पडते तर जगायचं कसं किंवा जगण्याची सुरुवात आपल्या आयडेंटिटीपासून होते। थोडं सिम जरी आपल्याला घ्यायचं असेल तर मग आधार कार्ड पाहिजे। अशा वेळेला कुठल्याही कागदपत्रांची डिमांड न करता कमीत कमी कागदपत्र नाही अशाच कागदपत्रांमध्ये वंचित घटकातील जी काही लोक आहेत, तृतीयपंथी समाज आहे, ज्या आपल्या देवदासी महिला आहेत, परत तमाशा बेस महिला आहेत ज्या काम करत होत्या त्यांनी आता बंद केलेल्या आहेत, त्याच्यातून मुक्त झालेल्या आहेत वेश्या व्यवसायातून, अशा महिलांसाठी कलेक्टर सर, आपले अमोल येडगे सर, आपले नितीन पाटील सर, परत माधुरी मॅडम, अशातल्या कित्येक आपले लिंगम सर आहेत, अशातल्या भरपूर लोकांनी आम्हाला सहकार्य केले आणि कमीत कमी दिवसात कमीत कमी कागदपत्रांमध्ये आम्हाला 20 रेशन कार्ड दिले। याच्या आधी एक कॅम्प घेतला होता त्याच्यामध्ये पण आम्हाला 20 लोकांना रेशन कार्ड दिले होते। जवळजवळ आता 80 लोकांमधले, कोल्हापूरमधले 80 कुटुंब तरी आता मोफतचं धान्य घेऊन ते धान्य खातात। तसंच आम्हाला विनंती आहे की ज्या काही शासनाच्या योजना आलेल्या आहेत, जसं की आम्हाला कमीत कमी कागदपत्रांमध्ये रेशन कार्ड उपलब्ध करून दिलं, तसंच इतर योजनांचा पण लाभ आम्हाला द्यावा व ह्या घटकाला जगण्यासाठी एक सहकार्य करावे अशी आम्ही विनंती करतो। मी प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी कोल्हापूर शहर नितीन दापसे पाटील। शहरामध्ये तृतीयपंथीय, देवदासी, HIV बाधित आणि सेक्स वर्कर हे जे समाजातला वंचित घटक आहे तर त्यांना कोणतंही शासकीय डॉक्युमेंट नसल्यामुळे ते योजनांपासून वंचित राहतात। शासकीय योजनांचा त्यांना लाभ मिळण्यामध्ये भरपूर अडचणी येतात। त्यांचं शिक्षणाची पातळी थोडीशी कमी असल्यामुळे त्यांना योजनांची माहितीसुद्धा मिळत नाही। मग त्या अशा लोकांसाठी, अशा वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या काही NGOज आपल्या शहरामध्ये कार्यरत आहेत। त्यापैकीच एक मैत्री नावाची जी संघटना आहे त्या संघटनेच्या प्रमुख ज्या आहेत मयुरीताई आळवेकर, ह्या आमच्याकडे काही दिवसांपूर्वी आल्या आणि त्यांनी आम्हाला विनंती केली की सर, शहरामधल्या मोफत अन्नधान्य योजना जी आहे त्याचा जर लाभ या घटकाला मिळाला तर आम्हाला म्हणजे हातभार लागेल। मग त्यांचं डॉक्युमेंट्स कोणतंच नव्हतं। मग एक स्पेशल कॅम्प आयोजित करून त्यांना आधी आधार कार्ड काढले आणि मग त्यांच्या आधार कार्डच्या बेसिसवर आणि त्यांचं जे समाज कल्याण विभाग त्यांना एक कार्ड देतं, आय कार्ड, त्या 2 डॉक्युमेंट्सच्या आधारावर त्यांना आपण मोफत शासकीय योजना, जी प्राधान्य कुटुंब लाभ योजना आपण म्हणतो, त्यामध्ये जेवढे त्यांच्या कुटुंबामध्ये सदस्य असतील
तर त्याला प्रत्येकी 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ असं 5 किलो धान्य दर महिन्याला मोफत शासन देतं. तर मग यापूर्वी आपण त्यांच्या 25 लाभार्थ्यांना हा लाभ दिलेला आहे. आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते उरलेल्या 25 जणांना तो लाभ देण्यात आला. आज त्यांनी नवीन एक 25 अर्ज आमच्याकडे केलेले आहेत आणि अजून 50 अर्ज ते लवकरच आमच्याकडे करणार आहे. मग या सर्व अर्जांवर तातडीनं कारवाई करून पुरवठा विभाग त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तर मी सर्व शहरातील या वंचित घटकांना आवाहन करतो की त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय असेल किंवा माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय असेल येथे संपर्क साधा. या सर्व प्रक्रियेमध्ये माननीय जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे सर तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी मॅडम मोहिनी चव्हाण मॅडम यांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. म्हणूनच आम्ही हे सगळं करू शकतो. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.